आणि यानंतर पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी माधव यांच्याकडे जाऊयात। माधव, खूप धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय। अवघा 11 वर्षाचा मुलगा आणि 4 मुलांनी त्याच्यावर अत्याचार केलेत। 4 महिने ओलांडले तरी मात्र शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। तोच मुद्दा आहे की या शाळेवर अद्यापपर्यंत कारवाई का केली गेली नाही। शिक्षण विभागाच्या वतीनं, पोलिसाच्या वतीनं एकतर शाळा संस्थाचालकावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, त्यासोबत चौकशी करून त्या शाळेवर शिक्षण विभागाने कारवाई करायला हवी होती, पण ती केली गेली नाही। त्यामुळे संस्थाचालक, शाळा चालक आणि शिक्षण विभाग, पोलीस यांचं साटलोटं आहे का, हे एकमेकांचे प्रकार दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत का, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। 7 डिसेंबर 2025 रोजी आपण ज्यावेळेस बातमी दाखवली होती त्यावेळेस या महाराष्ट्राच्या समोर ही धक्कादायक गोष्ट समोर आली होती, पण त्यानंतर गेली 2 महिने या सगळ्या प्रकरणावर आतापर्यंत कुठलीही हालचाल होऊ शकली नाही आणि त्यामुळे या शाळा संस्थाचालकावर कठोर कारवाई व्हावी। माधव, या शाळेवर आता कशा पद्धतीने कारवाई होणार आहे, कधी कारवाई होणार आहे, या संदर्भातले वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडे घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।